क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय, ज्याच्याबद्दल खरं तर मोठी चर्चा होती. अखेर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आल्याचं कळतंय. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी राहुल जोरे आपल्या बरोबर आहेत. राहुल, काय अपडेट? बरोबर आहे. खरं एकंदरीत बघितलं तर वारंवार माणिकराव ठाकरे माफ करा, माणिकराव कोकाटे यांना जे सूचना कुठेतरी एक सूचक इशारा जो आहे, सूचक निरोप जो आहे, तो वारंवार मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आला होता. मात्र या सूचनांकडेच किंवा या इशाऱ्यांकडेच माणिकराव कोकाटेंनी जे दुर्लक्ष केलं, आता त्याचमुळं त्यांचं खाते काढण्याची कारवाई ही सर्वात आधी झाली आणि त्यानंतर आता हा सूचक इशारा उशिरा का होईना पोहोचलाय असंच म्हणावं लागेल. आणि त्यामुळं माणिकराव कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला असल्याची माहिती जी आहे ते कळते. एकंदरीत बघितलं तरी कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर किंवा कुठलीही कारवाई जर झाली नाही, कारवाई टळली, तर परत एकदा मंत्र्यांना आपलं काम स्थान जे आहे ते टिकवून ठेवू, हा जो विचार होता, याला मात्र आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी पूर्णपणे स्पष्ट छेद दिला होता. कारण अजित पवार यांच्याशी ज्यावेळी चर्चा झाली होती, त्यावेळी स्पष्ट शब्दात स्पष्ट मुद्दा घेऊन माणिकराव कोकाटे यांचं खातं तुम्ही नेमकं कोणाला देणार अशी विचारणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील झाली होती. आणि त्यावेळी ज्यावेळी ही विचारणा झाली, याचाच अर्थ राजीनामा घेणार हे जवळपास निश्चित होतं. अर्थात एक प्रोटोकॉल म्हणा किंवा एक स्वतःहून त्यांनी राजीनामा द्यावा ही अपेक्षा म्हणा, ही संध्याकाळपर्यंत वाट बघितली गेली. पत्र जे आहे ते देखील सकाळीच गेलं होतं. मात्र आता जर माणिकराव कोकाटे स्वतःहून राजीनामा देत नाहीत, जर माणिकराव कोकाटे स्वतःवरची कारवाई कायदेशीररित्या टॅकल करत ती टाळण्याचा प्रयत्न करतायत आणि राजीनामा न देता तसंच स्वतःची जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतायत, तर मात्र आता हे चालणार नाही. आणि त्यामुळेच अखेर कारवाई करण्याची वेळ आली आणि त्यांचा खातं जे आहे ते काढण्यात आलं. कुठल्याही खात्याचा मंत्री न ठेवता त्यांना फक्त ही सूचना किंवा एक सूचक इशारा, सूचक निरोप जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या स्टाईलमध्ये दिला आणि त्यानंतर आता लगेचच त्यांचं खातं ज्यावेळी काढण्यात आलं, त्यांचा राजीनामा देखील आला असल्याचं सूत्रांकडून कळतंय. अर्थात याबद्दलची खात्री जी आहे ती अर्थात त्याची कॉपी जी आहे ती लवकरात लवकर न्यूज लोकमतवर येण्याचा देखील प्रयत्न करतो. मात्र सध्याची परिस्थिती बघितली, माणिकराव कोकाटे यांना 2 वेळा 3 वेळा सूचना दिल्यानंतर देखील त्यांनी या सगळ्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं आणि कदाचित या दुर्लक्षामुळे त्यांना याचा फटका बसलाय असं देखील म्हणलं तर गैर ठरणार नाही.